माझे नाव सारिका संदीप काकडे। आपण हुंबे सरांच्या माध्यमातून आईंना हे आर्थोकिट विथॅमिक्स टॅबलेट आणि 7 वोल्ट हे दिलं होतं आणि आईला भरपूर काही आजार होते। तर आपण आईला विचारूया आईला काय काय आजार होते आणि काय काय फरक पडला। नमस्कार आई, तुमचं नाव सांगा। नमस्कार। सजयला तुम्हाला काय काय आजार होते, काय दुखत होतं तुमचं? डोळे दुखत होते, कंबर दुखत होती आणि असं रात्र झोप लागत नव्हती। 10-15 वर्ष झाली गोळ्या घेऊन। आता हे औषध किती दिवस झाले औषध घेताय तुम्ही? झाले आज 12 दिवस झाले समजा। 12 दिवसामध्ये तुम्हाला काय फरक पडतो? नाही फरक पडला ना। आता मला फक्त एवढेच की गुडघे दुखायचे राहिले, बाकी फरक पडला पण नाव। म्हणजे तुम्हाला पहिले चालता पण येत नाही ना, चालता येत नव्हतं ना, उभं राहत नव्हतं। असं चढता हातपाय पाय कापले, कटकट असे टोंगळे वाजत। आता तेवढे वाजत नाही, आता चालता येतं, उठता येतं, बसता येतं। खाली बसता येत नाही अजूनही आता सध्या। खुर्चीवर बसा येते, उठा येते, मात्र खाली बसा येत नाही आता। चालता फिरता येतं। हो, येता फिरता यायला नाही तर काला धरूनच असं चालले आणि चलावं लागेल। रात्रभर दुखायचं? हां, रात्रभर झोपच लागत नसतं ना मला। डॉक्टरने ऑपरेशन सांगले होते। SI मध्ये 8 दिवस होतो ना, मग ते म्हणे ऑपरेशन करायचं म्हणे। मग म्हणलं कसं करायचं म्हणे तुमच्या वाट्या खराब झाल्या म्हणे आणि हे वाट्या काढून दुसऱ्या वाट्या म्हणे इस्टीच्या बसवायच्या। मी म्हणलं नका बसवा। औषध घेतलं तुम्हाला? हां, आता औषध घ्यायला तसं मला फरक आहे। ऑपरेशन करायची गरज पडणार आता हो। बरं, तुम्हाला असं काय वाटतं की ज्यांना त्रास होतोय, ज्यांना दुखते, त्यांनी औषध घ्यायला पाहिजे? मग आता घ्या पाहिजे ना। मग आता मला इतकं 15 वर्षापासून दुखू लागलं होतं, मग आता फरक पडला ना मला। मग आता थोडे आता त्याने बी घ्या पाहिजेत ना। औषधं घेतले तर फरक पडते ना। बघा मित्रांनो, यांना 15 वर्षापासून प्रॉब्लेम होता। आता काही 15 बसा आम्ही औषध देत आणि यांना काही उठा पण जमत नव्हतं, काही नव्हतं, बसून औषध दिलं आम्हाला। एवढा जबरदस्त रिझल्ट आला मित्रांनो। नमस्कार।